अक्षय तृतीयेला 4 राजयोग जुळून येत आहे आणि 5 राशींसाठी हा दिवस गोल्डन डे असणार आहे. होय, तब्बल 100 वर्षांनंतर बनणारे 4 दुर्मिळ राजयोग आणि 5 अशा राशी ज्यांच्यासाठी आता गोल्डन डे सुरू होत आहे. तुमच्या नशिबाचं कुलूप सुद्धा या अक्षय तृतीयेला उघडणार आहे का? घर, गाडी आणि बँक बॅलन्स, तुमचं कोणतं स्वप्न पूर्ण होणार आहे? चला जाणून घेऊया. हिंदू धर्मात 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय म्हणजे ज्यांचा कधीही क्षय होत नाही असं. या दिवशी केलेलं दान, केलेली सेवा आणि घेतलेली मेहनत आपल्याला आयुष्यभर फळ देते असंही सांगितलं जातं. पण यंदाची अक्षय तृतीया ही साधी सुधी नाही. तब्बल 100 वर्षांनंतर या दिवशी 4 अत्यंत शुभ राजयोग जुळून येत आहेत. त्यामुळे काही खास राशी आहे ज्यांना सोन्याचे दिवस सुरू होणार आहे. तुमचं घर होणार आहे, तुमचं घर घेण्याचं स्वप्न असेल किंवा नवीन गाडीचं स्वप्न असेल, या काळात तुमचं नशीब पालटणार आहे. मग ते 4 शुभ राजयोग कोणत्या आहेत आणि त्या 5 भाग्यवान राशी कोणत्या? तर यंदा अक्षय तृतीयेला गजकेशरी योग, शश राजयोग, आयुष्मान योग आणि धनयोग असे 4 राजयोग एकत्र येत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रहांची अशी स्थिती असते तेव्हा ब्रह्मांडातून सकारात्मक ऊर्जेचा वर्षाव होत असतो. गजकेशरी राजयोग हा योग, सन्मान आणि संपत्ती देतो. शशयोगामुळे शनिदेवाच्या कृपेने कर्माचे योग्य फळ मिळते. धनयोग हा गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळवून देतो. या योगांमुळेच काही राशीच्या व्यक्तींना अनपेक्षित धनलाभ आणि रखडलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यात पहिली भाग्यवान रास आहे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीया वरदान ठरेल. तुमच्या राशीत धनयोग बनत आहे. जर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ सर्वोत्तम आहे. नवीन वाहन खरेदीचे योग प्रबळ आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरणही राहील. पुढची रास तुमच्यासाठी खूप खास आहे, कारण या राशीवर प्रत्यक्षात कुबेर देवाचा आशीर्वाद असणार आहे. ती रास म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीचा स्वामी स्वतः शुक्र आहे, जो वैभव देतो. या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत होणार आहे. जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर नवीन डील फायद्याची ठरणार आहे. सोन्याची खरेदी करणं तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहणार आहे. त्यानंतर सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी हा गोल्डन पिरियड आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. नोकरीत बढती किंवा पगार वाढीचे संकेत आहेत. रखडलेले घराचे स्वप्न या काळात मार्गी लागणार आहे. तुमच्या कष्टाचं फळ मिळण्याची हीच ती वेळ आहे. त्यानंतर चौथी रास तूळ रास. तुमच्यासाठी हा काळ सुख समृद्धी घेऊन येणार आहे. नवीन भागीदारीतून लाभ होणार आहे. भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी अक्षय तृतीया हा उत्तम मुहूर्त ठरणार आहे. विवाह इच्छुक तरुणांचे विवाह जमण्याचेही योग आहेत. त्यानंतर 5वी भाग्यवान रास आहे कुंभ रास. शनीच्या शशयोगाचा सर्वाधिक लाभ कुंभ राशीला मिळणार आहे. तुमची शिस्त आणि मेहनत तुम्हाला मोठं यश मिळवून देईल. गुंतवणुकीतून अचानक लाभ होण्याची शक्यताही आहे. नवीन घर किंवा मालमत्ता येण्याचं स्वप्न सुद्धा या काळात पूर्ण होऊ शकतं. तर या 5 भाग्यवान राशींना अक्षय तृतीयेपासून सोन्याचे दिवस सुरू होणार आहे. पण तुमची राशी या 5 राशींमध्ये नसेल तर निराश होऊ नका. अक्षय तृतीयेला काही साधे सोपे उपाय करून तुम्ही देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करू शकता. या दिवशी जलदान करा, छत्री दान करा. हे अत्यंत शुभ मानले जातं. शक्य असल्यास थोडं तरी सोनं किंवा चांदी या दिवशी खरेदी करा. शक्य नसेल तर चांदीचं नाणं किंवा धातूची वस्तू घरी आणा. सायंकाळी माता लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावा आणि कनकधारा स्तोत्राचा पाठ करा. याही व्यतिरिक्त घरात लक्ष्मीला आवाहन करण्यासाठी, घरात सुख समृद्धी येण्यासाठी, घराची भरभराट होण्यासाठी आणखी कोणते उपाय करायला हवेत या संबंधित वेगळी माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. तर मंडळी, ही अक्षय तृतीया तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि भरभराट घेऊन येऊ हीच प्रार्थना. लक्षात ठेवा, नशीब त्यांनाच साथ देतं जे कष्टाची जोड देतात. मग या 5 भाग्यवान राशींमध्ये तुमच्या राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारे सण, उत्सव, व्रतवैकल्य, उपासना, पूजाविधी या संबंधित आणखी काही माहिती हवी असेल किंवा वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. या सर्व विषयांवर योग्य आणि संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न नेहमीच राहील. म्हणून कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.
तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.